सुनेत्रा पवार यांच्याकडेच पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही दोन्ही पदं रिक्त झालेली होती। पालकमंत्री पदाबाबत आजच आदेश निघण्याची देखील शक्यता आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद जाऊ शकतं, अशी शक्यता आता वर्तवली जाते। विश्वसनीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही दोन्ही पालकमंत्री पदं रिक्त झालेली आहेत। पालकमंत्री पदासंदर्भात आजच आदेश निघू शकतो, अशी देखील माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे पालकमंत्री पदासंदर्भात आजच आदेश निघण्याची देखील शक्यता आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर पुणे आणि बीडची जबाबदारी देखील जाण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पद त्यांच्याकडे जाऊ शकतं आणि त्या संदर्भातले आदेश आजच निघू शकतात, अशी माहिती आहे। खरं तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खातं मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर करताना चर्चा होते की अर्थ खात्यासोबतच या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत देखील आता काय निर्णय होतोय। परंतु अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या दोन्ही पालकमंत्री पदावरती सुनेत्रा अजित पवार यांची खरं तर निवड होणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। या अनुषंगाने जो शासन निर्णय पालकमंत्री पदाबाबतचा आहे तो देखील आज संध्याकाळपर्यंत जारी केला जाईल आणि याबाबत अधिकृत स्पष्टता जी आहे ती शासनाकडनं सुद्धा केली जाईल, अशी देखील माहिती आपल्याला उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळते। सरकारच्या वतीनं खऱ्या अर्थानं आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातला शासन निर्णय आहे तो काढला जाईल। पुणे आणि बीड हे दोन अत्यंत महत्त्वाचे जिल्हे राजकीयदृष्ट्या आहेत आणि पुणे हा तर पवारांचा आणि अजित पवारांचा होमटाऊन होता। त्यामुळे खरं तर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबतचा जो संभ्रम होता तो कुठेतरी आता दूर होताना आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच त्यामुळे आता आजच्या निर्णयाकडे देखील लक्ष असेल। धन्यवाद ओम या माहितीसाठी।